नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आज मी आली आहे दादरला। आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी पूजेच्या सर्व वस्तू आणि देवांच्या मूर्ती कुठे मिळणार त्याचा व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यापूर्वी मी तुम्हाला इथलं लोकेशन सांगते। दादर वेस्टला आल्यानंतर टूवर्ड्स आपल्याला कबूतरखान्याजवळ यायचं। तुम्ही समोर पाहू शकता कबूतरखाना आहे। बरोबर कबूतरखान्याच्या अपोजिट साईडलाच हे PK परमार म्हणून शॉप आहे। त्या शॉपमध्येच आज आपण तांब्या पितळेच्या पूजेच्या वस्तू तसंच देवांच्या मूर्त्या पाहणार आहोत। चला तर मग मध्ये जाऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया। आपण बघू शकतो खूप सुंदर अशा मूर्ती आहेत तिथे। आणि काय रेट्स आहेत बाप्पा? साईजची घेतली ते येणार 700 रुपये बसणं हे चालू आहे। ओके, ही साईज आणि त्याच्या अजून थोडं आपण मोठे घेतो तर हे वाले घेतो ते 800 रुपये। 800 रुपये गणपती लक्ष्मी एकाची किंमत। हे वाले घेतले तर हे पडणार 950 रुपये। 950। हे वाले घेतले हे पण 950। सरस्वतीची आहे ना? हा, हे सरस्वतीची मूर्ती आणि त्यात थोडी छोटी साईज सरस्वती। हे वाले 800 रुपये। 800 रुपये। ही कशी आहे? हे अन्नपूर्णाची 400 रुपये। 400 रुपये। ओके, प्रकारच्या बघू शकतात छान छान असे बाप्पाचे सरस्वती सर्व देवांच्या मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळतात। खूप सुंदर सुंदर असे आहेत। आणि स्टार्टिंग मूर्तीमध्ये कितीपासून आहे? 200 पासून स्टार्टिंग आहे। मूर्ती येणार तशा मूर्ती आपल्याला इथे मिळणार आहेत। खूप सुंदर सुंदर आहेत। अगदी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत मूर्ती इथे अवेलेबल आहेत। दिवे 100 रुपये बसणं चालू। अच्छा, 100। खूप वेगळं असं हे आहे, डिझाईन आहे छान अशी आहे। आणि याची प्राइस किती सांगितली? हे 90 रुपये। 90 रुपये। 90 रुपीजच्या रेंजमध्ये तुम्ही बघू शकता। सुंदर असा दिवा आहे आणि छान अशी डिझाईन आहे। एक डिझाईन आहे 130 रुपये। 130 रुपयाला। ओके, दिव्यांमध्ये सुद्धा आपल्याला भरपूर सारे व्हरायटी ते अवेलेबल आहेत। आणि स्टार्टिंग कितीपासून आहे दिव्यांमध्ये? स्टार्टिंग 60 रुपयापासून चालू आहे। 60 रुपयापासून। ओके, 60 रुपयापासून दिव्यांमध्ये स्टार्टिंग आहे। ही तामण आहे आपल्याकडे 300 पासून। 300 पासून। गावीच्या छोटे पण भेटतात 200 250 जसे घ्याल तसे। मीडियम साईज 300 रुपयापासून चालू आहे 300 मीडियम मध्ये। रुपयापासून। आणि हे पळी पंचपात्र। अच्छा, ते कसं आहे पळी पंचपात्र? पळी पंचपात्र हे वाले घेतले ते दोन्ही मिळून पण हे 200 रुपयाला येणार। 200 रुपये येणार पळी दोन्ही पण? पंचपात्र हा दोन्ही। ओके, आणि तामण 300। ह्याच्यामध्ये 500 रुपयाला येणार आहे। 500 रुपयाला सेट मिळणार आहे। हा। ओके, आपल्याला तिन्ही घ्यायचं असेल ते 500 रुपयापर्यंत येईल। हा काचवाला दिवा आहे, हा कसा आहे? हे वाले 250 रुपयाला। 250 रुपयाला। ह्याच्यामध्ये आपल्याला सायझेस अवेलेबल आहेत? हा, साईज आहे मग छोटे मोठे तुम्हाला सर्व साईज भेटतील। त्यापेक्षा अजून हेवी पाहिजे हेवी क्वालिटी पण भेटेल जसे घ्याल तशी क्वालिटी। अजून आपल्याकडे तांब्यामध्ये तांब्याचा हे डिझाईनवाला तांब्या आहे। अच्छा, याची सुरुवात होते आपल्याकडे 1200 रुपयापासून याची स्टार्टिंग प्राइस आहे 1200 पासून। आणि खूप सुंदर अशी याच्यावर डिझाईन आहे, तुम्ही बघू शकता। मस्त असं स्वस्तिक काढलेलं आहे आणि ओम काढलेलं आहे, छान असं आहे। आणि हा ह्याच्यामध्ये आहे ना कॉपरमध्ये? कॉपरमध्ये। ओके, आणि ह्याच्यामध्ये पितळेमध्ये पण येतं का? पितळेचा तर आपल्याकडे पितळेचा पण आहे, अशा येणार पितळेमध्ये। हा सुद्धा सुंदर असा आहे। आणि ह्याची प्राइस किती आहे? हे वाले घेतले 1000। 1000 पर्यंत। ओके, ह्याच्यामध्ये छोट्या साईजेस मिळतील की अजून मोठे भेटणार? ह्याच्यापेक्षा मोठे। ओके, हे मोरवाले समय आहे डिझाईनवाले, हे घेतले 1200 रुपयापर्यंत येणार। 1200 पर्यंत येणार। जोडीचे 1200 रुपये की एकीचे? सिंगलचे 1200 रुपये। ओके, 2400ला पडते। खूप छान आहे आणि हेवी आहे। हेवी मध्ये आहे आणि सुंदर अशी डिझाईन आहे ह्याला। आपल्याकडे पितळेचे प्लेट पण अवेलेबल आहे। त्याची साईज ही छोटी साईज येते
ही वाली घेतली 250 रुपयापासून चालू आहे ही साईज. अजून छोटे पाहिजे मोठे आहे सर्व भेटेल. अजून मोठ्या पाहिजे मोठ्यामध्ये पण आहे. ही साईज ही मोठी. मोठी कशी आहे? ही मोठीवाली घेतली 900 रुपये 900 रुपयाला. पूर्ण पितळेची. घंटीमध्ये घंटी मग आपल्याकडे अवेलेबल आहे. घंटी घेतली साधारणतः 350 रुपयाला येणार आहे घंटी. हनुमानमध्ये येते आणि हे गरुडमध्ये घंटी. हे वाली घेतली 150 रुपये 150 रुपयाला. खलबत्ता पण आपल्याकडे अवेलेबल आहे. हे खलबत्त्याची पितळेचा प्राईस आहे ना हा? हा पूर्ण पितळेचा खलबत्ता 2000 रुपयाची प्राईस आहे. याच्यातून छोटा मोठा सर्व अवेलेबल होईल. आणि सांगितलेली ही प्राइस फिक्स आहे की कमी जास्त होईल? कमी जास्त होईल सर्व. ओके. थोडंफार होऊन जाईल. त्याची थाळी आहे. त्याची प्राईस साधारणतः 750 रुपये. यामध्ये एक ग्लास 2 वाटी 1 चम्मच आणि प्लेट आहे. सुंदर अशी आहे, बघू शकता. छान अशी मस्त असं डिझाईन आहे ताटाला आणि वाटी पण मस्त असं डिझाईनची आहे. 650ला येणार आहे. कशी आहेत ह्या वाट्या? हे मोठेवाले घेतले हे होणार साधारणतः 250 रुपयाला ही वाटी. त्यापेक्षा थोडं आपण छोटे घेतले तर छोटे पडतील 150 रुपयाला. आणि ही 250 रुपयाला. हे 250. 250 आणि छोटी हे 150. 150ला. आणि डिझाईनमध्ये घेतले तर हे पण 150 रुपयाला. हे डिझाईन बनलेले 150ला. मला डिझाईन आहे म्हणून आणि हेवी. हेवी पण आहे ना. आणि कशी आहेत? हे वाले 3000 रुपये जोडी स्टार्टिंग. आणि हे 3000. हे घेतले तर हे ना 3500 4000. हे मोठेवाले घेतले तर हे ना 8000 रुपये जोडी. पण ह्याची साधारणतः प्राईस आहे 450 रुपये याची किंमत आहे. पंचारची. अजून आपल्याकडे दुपार पाहिजे दुपारच पण आहे. दुपार आपल्याकडे अवेलेबल आहे 500ला दुपारच आहे. हॅवी आहे, जाड आहे, पूर्ण पितळेची भेटेल. पितळेचं आहे ना पूर्ण? पूर्ण पितळेचे आहे ना. आणि हे काय आहे? आणि आपल्याकडे लक्ष्मी दिवा पण अवेलेबल आहे. लक्ष्मी दिवा ह्याची साधारणतः किंमत आहे हे येणार 600 रुपये याची किंमत आहे लक्ष्मी दिवा. अजून यामध्ये छोटे मोठे अजून व्हरायटी भेटेल. हे शोपीसमध्ये लावू शकता. याला उरले म्हणतात. हे तुमच्या घरी कुठं पण तुम्ही छोटं टेबलवरती याच्यामध्ये पाणी ठेवून फुलं बिलं ठेवू शकतो. ओके. याच्यामध्ये मोठी साईज पण येते का? याच्यामध्ये सर्व साईज छोटे. आणि स्टार्टिंग कितीपासून आहे? हे साधारणतः 350 रुपयाची किंमत आहे. 350 पासून. त्याची स्टार्टिंग प्राईस आहे 70 रुपयापासून स्टार्ट होते. 70 120 100 जसे घ्याल तसे मोठे. आणि या छोट्यावाल्या समई कसे मिळणार? हे वाले समय घेतले 250 रुपयापासून चालू आहे आपल्याकडे. 250 रुपये जोडी. सिंगल. सिंगलची सिंगलचा रेट आहे 250. आणि हे काचवाले दिवे ना, त्याची स्टार्टिंग कशी आहे? 250 रुपयापासून आपल्याकडे चालू होतात. आणि काचवाले दिवे 250 300 जसे घ्याल तसे. आणि हे झाकण दिवे हे वाले घेतले हे वाले 400 रुपयाला येणार. 400 रुपयाला येणार आहे. आणि ही कशी आहे समई? हे वाले समय घेतले ते हे वाले समय 50,000 रुपयाला येणार. ही समय 1000 रुपयाला. कमल दिवा. ओके. कमल दिवा म्हणतात का याला? हां. हे वटवृक्ष आहे ना? हां हे वटवृक्ष आहे. ह्याची साधारणतः प्राईस चालू होते. हे वाले घेतले 1200 रुपयाला येणार. ओके. अजून यामध्ये थोडं अजून हेवीवाले घेतले तर 2000ला येणार. हे वाले 2000ला आहे. खूप सुंदर असं वटवृक्ष आहे. हे 2000ला पडणार ना? हे पंती टाईप दिवे अँटिक. ओके. अँटिक आहेत. आणि कसे आहेत हे? हे वाले घेतले ते 1200 रुपये जोडी पडणार. ओके. 1200 रुपये जोडी. त्याच्यामध्ये वेगवेगळे आहेत ना पणती दिव्यामध्ये? हां. अजून हे वाले हे मोठी साईज घेतली तर हे पडतील तुम्हाला साधारणतः 1800 रुपये जोडी येणार आहे. 1800 रुपये. अजून हे वाले घेतले ते ही वाले डिझाईन घेतली पडेल तुम्हाला हे वाले पडणार हे 2000 रुपये जोडी. 2000 जोडी. खूप सुंदर सुंदर आहेत. काय आहे हे? धूप लावायचं आहे. यामुळे धूप लावू शकता. आणि येत नसं वरण येणार ते. हे साधारणतः याची किंमत पडेल 2500 रुपयाची येणार आहे. 2500. ओके. आणि हे पण पणतीसाठीच आहे ना, दिव्यांसाठी? हे पण अँटिक दिवेच आहे. ह्याची किंमत पडेल ते वाले साधारणतः 2500ची एक येणार. 2500 पर्यंत. 2500ला एक येणार. हे काय आहे? हे ते पण धूप लावायचं आहे. यामुळे तुम्ही धूप लावू शकता. धूपसाठी आहे.
हे कसे आहेत गाय आणि वासरू? हे गाय वासरू आपल्याकडे सुरुवात होते 250 पासून चालू आहे गाय वासरूची. 250 पासून स्टार्टिंग आहे. हा. ओके. आणि त्याच्यामध्ये छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत. छोट्यांपासून मोठ्यापर्यंत अजून डिझाईनवाले पाहिजे डिझाईनवाले पण आपल्याकडे. हे घेतले तरी पडणार 850 रुपयाला. 850 रुपयाला. आणि वेगवेगळ्या इथे मूर्ती आहेत देवांच्या, पंचमुखी हनुमान वगैरे. ही बैलगाडी आहे का? कशी आहे? बैलगाडी नाही, ही 1400 रुपयाची किंमत आहे. बघू शकतो पूर्ण पितळेचे 1400 रुपये प्राइस. 1400 रुपये प्राइस आहे. आणि ही कशी आहे? याची प्राइस साधारणतः हे वाले घेतले ते येणार 1200 रुपये. 1200 रुपये. ते येणार 10,000 रुपये, 15,000, 20,000. जसे तुम्ही क्वालिटी घेणार, फिनिशिंग घेणार. ओके. फिनिशिंग वरती पैसे. ती पावती कशी आहे? ते वाले 15,000 रुपये प्राइस आहे त्यांची. 15,000 रुपये पाऊण. ओके. पितळेमध्ये आहेत ना? हा, पूर्ण पितळ पण जातो. हा पितळचे डबा आहे. ही साधारणतः किंमत आहे 5,000 रुपये. ह्यामध्ये सेट आहे. अजून ह्याच्या आतमध्ये साईज भेटतील छोटे मोठे आतमध्ये. याच्यामध्ये किती? एक घेतलं तर 5,000 की अजून ह्यामध्ये 3 येणार. 3 येणार? अच्छा. म्हणजे हे अजून 3 आहेत. आणि अजून तो 3 म्हणजे 4चा सेट 5,000 ला मिळणार आहे पितळेमध्ये ना? ओके. एंटिक मध्ये करंट आहे कुंकूचा. शोपीस में शेड एंटिक में वापरायला असे उघडते. ओके. कुंकवाचा करंट आहे. अच्छा. हा किती पर्यंत आहे? 1100 रुपयाला. 1100 रुपये. एकदम हेवी आहे. प्युअर ब्रास. आणि किती हे आहेत खण आहेत त्याच्यामध्ये? 6 आहेत ना? हे वाले उरले ना, हे साधारणतः याची किंमत 1500 रुपये. अजून यामध्ये साईज भेटेल छोटे मोठे सर्व साईज अवेलेबल आहे. 1500 रुपये प्राइस आहे. आणि ह्याच्यामध्ये कॉपरमध्ये पण येतात का? कॉपरमध्ये गंगाळ येतं. गंगाळ येतो. ह्याला काय म्हणतात? हे शो साठी आहे का? त्याला उरली म्हणतात. उरली पाणी म्हणतात. टाकून फुलं डेकोरेशन करून शोपीस मध्ये लावले घंटी आहे. साधारणतः याची किंमत आहे 5,000 रुपयाची किंमत आहे. हे कधी काळा नाही पडणार. लेकर फिनिशिंग मध्ये हे कधी काळा नाही पडत. 5,000 रुपये प्राइस आहे. जोडीची की एकाची? सिंगलची प्राइस आहे. सिंगलची. लेकर फिनिशिंग केलेली, कधी काळे नाही होणार. आणि हे काय आहे? हे सुद्धा शोपीस आहे हे ना? पण शोपीस आहे. त्याची किंमत साधारणतः 2,000 रुपयाची आसपास. 2,000 रुपये. आणि सर्व देवांच्या इथे हे पिक्चर्स आहेत, तुम्ही पाहू शकता. गणपती आहे, लक्ष्मी आहे, सरस्वती आहे, कृष्ण आहे, हनुमान आहे आणि राधाकृष्ण. हे पण आहे शोपीस. तुम्ही दरवाजा लावू शकता, पुढे घराच्या बाहेर पण लावू शकता. असे हे कसं आहे? हे वाले घेतले ते 2500. 2500ला. हा वॉल हँगिंग दिवा येईल. ही अशी तुम्ही भिंतीला लावू शकता. साधारण त्याची किंमत आहे 1700 रुपयाचा येणार. अशा प्रकारच्या आपल्याकडे कॅन्डल स्टँड पण आहे. ही साधारणतः किंमत आहे 150 रुपयाची आहे. 150 रुपये. मी बाळकृष्ण कसे आहेत? बाळकृष्ण आपल्याकडे 100 रुपयापासून स्टार्टिंग आहे. एकदम लहानवाले 100 रुपयाला येणार. 100, 150, 200, 300, 400 मोठावाला. आणि बरं हे घेतले 500 रुपये. कसे? हे वाले घेतले याला 6,500 रुपयाची किंमत आहे. बुद्धा फेस. हे बालाजीचे. हे 4,000 रुपयाचे. आणि हे सूर्य आहे ना, हे 6,000 रुपये. हे वाले घेतले 5,000 रुपये. आणि तांब्याचे घेतले तांब्याचे 5,000 रुपये. प्युअर कॉपर. आणि खाली येते हँगिंगचं आहे. आणि हे वॉल हँगिंग शू गुलाबचं. बाप्पाचं आहे. बाप्पा आणि इथे शू गुलाब दिले. याची पण किंमत 3,000 रुपये. हेवी मध्ये आहे ना? हेवी. स्वामींची मूर्ती आहे. स्वामींची मूर्ती. हे स्वामींची मूर्ती तुम्ही पितळेचे. हे कधी काळे पडणार नाही. गोल्डन फिनिश केलेली आहे यांना. याची किंमत साधारण 25,000 रुपयाची किंमत आहे.
25,000 रुपये. 25,000 किंमत आहे. आणि हे अभिषेक करण्यासाठी स्टँड आणि मोठी अभिषेक करण्यासाठी. त्या अशा प्रकारे तुम्ही घराच्या बाहेर लावून शकता. लटकून सुद्धा दिवे ठेवून याच्यामध्ये. अच्छा. त्यामध्ये दिवा भिजणार नाही, भिजू नये म्हणून असते. ही साधारणतः याची किंमत इथे 400 रुपयाला येणार. 400 रुपयाला आहे. हे पितळेच आहे? पितळेच नाही, हे ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियमचं आहे. ॲल्युमिनियम. पानथाळी याची किंमत खरं तर 1300 रुपयाची किंमत आहे ना. अजून यामुळे अजून तुम्हाला मोठी साईज पाहिजे, मोठी साईज पण अवेलेबल आहे. आणि दत्ताची मूर्ती कशी आहे? हे दत्ताची मूर्ती यांची किंमत आहे 5,500 रुपये किंमत यांची. आणि सुंदर अशी महाराजांची मूर्ती सुद्धा आहे. महाराजांची मूर्ती कशी आहे? हे वाले इथे येणार 13,000ची मूर्ती येणार आहे. पूर्ण भरीव आहे पितळेची. आणि कृष्ण? हे वाले कृष्णाची किंमत आहे 8,000 रुपये किंमत आहे यांची. पूर्ण पंचधातूची. त्याला साती अस्त्र म्हणतात. हां, ह्याला 7,000. आणि 4,000 रुपये प्राईस आहे याची ना. म्हणजे यांच्याकडे खूप छान असं मूर्तीचं कलेक्शन आहे आणि पूजेच्या वस्तू छान अशा आहेत. तर तुम्ही दादरला आलात तर नक्की ह्या शॉपला व्हिजिट करा. आणि आता आपला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत